नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पोलीस भरतीबाबत नवीन अपडेट आलेले आहे. नवीन अपडेट नाही, आता शेवटचा जी-आर आहे. आता यानंतर जे असणार आहे ते डायरेक्ट काय येतील, जिल्ह्यांच्या जागा येतील. आता तुम्ही जिल्ह्यांच्या जागा तर बघितल्याच असेल, बरोबर ना. आता त्या जिल्ह्यांच्या जागामध्ये पण काय येईल माहिती का, आता प्रत्येक कास्टनुसार किती जागा आहे, म्हणजे ओपनला किती, ओबीसीला किती, एसटीला किती, एससीला किती, ईडब्ल्यूएस किती, एनटीड किती, एनटी ब किती, अशा वेगवेगळ्या जागा येतील. आता त्याच्यानंतर हा आजचा शेवटचा जी-आर आहे, जी मंत्रिमंडळामध्ये मागे एक बैठक झाली ज्याच्यावर आपण लास्ट टाइम व्हिडिओ घेतला बघा. त्याच्यानंतरचा हा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. आता आपल्याला याच्यावर डिस्कस करायचं आहे की ह्या भरतीला म्हणजे 2025 ची जी काय भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, याला एकूण जागा किती, एकूण जागा किती, हा पहिला मुद्दा आहे. मग कॉन्स्टेबलला, चालकला, त्याच्यानंतर कारागृहाला, बॅट्समनला, एसआरपीएफला एकूण किती कशा पद्धतीने जागा असणार आहे याच्यावर आपण चर्चा करू. त्यानंतर पदमानानुसार, म्हणजे तेच सांगितलं तुम्हाला, पदमानानुसार म्हणजे हेच कॉन्स्टेबल, चालक वगैरे ते, आणि वयाच्या अटीबद्दल हा एक महत्वाचा मुद्दा आहे, जो निर्णय त्याच्यावर आपल्याला डिस्कस करायचा आहे. ओके बाळांनो, एक तुम्हाला कळकळून विनंती, कळकळून खूप म्हणजे जीवाच्या अंतःकरणाने सांगतोय, अशी संधी परत भेटणार नाही. अशी संधी तुम्हाला, ह्या संधीचं सोनं करायचंय. आपण खूप प्रॅक्टिस केली, एवढं वर्षापासून आपण पळतोय 1600 मीटर, आणि आपल्या ज्या मुली 800 मीटर, मुली घरचं काम बघून काही मॅरिड आहे, सगळं घरचा संसार बघून तुम्ही ह्या दिवसासाठी आलेले, तुम्ही ह्या पोलीस भरतीसाठी का तुम्हाला अंगावर वर्दी आणायची, आणि आणायची म्हणजे आणायचीच आहे. एक जागा, ज्या जागा आहे त्याच्यामध्ये एक जागा आजच तुमची फिक्स करा. एक जागा कमी झाली समजायचं, ज्या काही 15,000 जागा असतील, 15,000 प्लस, त्याच्यामध्ये 14,999 जागा आहे. कारण ही एक जागा तुमची आता डन झाली. ह्या उद्देशाने अभ्यास करायचा, या इंटेन्शनने तुम्हाला ग्राउंड करायचं, आणि ही भरती जोमान द्यायची. ही भरती आपल्याला जाऊन नाही द्यायची. आपल्या आई वडिलांनी खूप कष्ट केले, खूप दिवस काढले, तुम्ही पण खूप, मला माहिती आहे 1600 मीटर 800 मीटर पळायला हे कोणाचं आयऱ्या गॅरेज काम नाही. निगेटिव्ह कमेंट करणारे किंवा वाईट बोलणारे समाजामध्ये खूप लोक आहे, त्यांचा विचार करून सोडून द्या. पण ज्यांनी पोलीस भरती बघितली जवळ, ज्यांनी मुलांचे हाल बघितले, मुलींचे हाल बघितले, तोच समजू शकतो किती त्रास होतो 1600ला 800ला पळताना. आणि जे पळत नाही त्यांना नाव ठेवायला जाऊ द्या, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. त्याच्यामुळे त्यांचं नाद करायचंच नाही, त्यांचं नावच घ्यायचं नाही. आपल्याला फक्त ही भरती करायची, आणि ही जर करायची असेल तुम्हाला, या भरतीमध्ये जर तुम्हाला ह्या 15,000 जे काय पदमानानुसार जागा आहे त्याच्यापैकी एक ठिकाणी जर पोस्ट मारायची असेल तर त्याची हमी मी घेतो. मी तुम्हाला, जबाबदारी माझी तुम्हाला भरती करायची, फक्त जे सांगाल ना तसं करायचंय. जो ऐकाल ना तो पोलीस होईल. ज्यांनी ठरवलं ना की मला आज पोलीस व्हायचे, म्हणजे आजपासून मला तयारी सुरू करायची, केव्हापासून, आजपासून, तो पण होऊ शकतो. पण अभ्यास जास्त करावा लागेल, दिवस रात्र मेहनत करावी लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, याच्यामध्ये स्मार्ट प्रॅक्टिस करावं लागेल. अभ्यासाचं वर्क आहे. अभ्यास असं कोणत्याही पुस्तक घेतलं आणि डायरेक्ट पहिल्या पानापासून चालू झालं आणि शेवटच्या पानापर्यंत वाचत गेला ना, तर पोलीस भरती येईल आणि पोलीस भरती निघून जाईल डोळ्यासमोरून, तरी पण तुझं ते पुस्तक वाचून होणार नाही. तरी पण ते जे पुस्तक आहे ना ते तुझं पूर्णच होणार नाही बाळांनो, होऊ शकत नाही. बरं ना, एक एक पुस्तक, काय काय पुस्तक 600-700 पानांचे, रोजचे 2 वाचले तरी होत नाही. बरं ना, रोजचे तू किती वाचणार आहे, 10 पानं, एवढं शक्य नाही होत. आणि वाचायला महत्व नाहीये, ते लक्षात पण राहिलं पाहिजे. वाचायला मी 1000 पानांचं पुस्तक वाचून घेईल, पण माझ्या माइंडमध्ये किती बसते हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आता अभ्यास कसा करा माहिती का, स्मार्ट स्टडी करा. म्हणजे ज्या महत्वाच्या ज्या नोट्स आहे ना त्या नोट्स वाचा. मग त्यासाठी तुम्हाला मी एक सांगतो बघा, तुम्हाला 1 रुपया खर्च करायचा. किती, फक्त 1 रुपया खर्च करायचा. डेमोसाठी सांगतोय तुम्हाला. लोक म्हणता ना, मला विद्यार्थी मेसेज करतात, सर तुमचे डेमो लेक्चर आहे का. डेमो लेक्चर नाही, पूर्ण बॅचच घेऊन टाक. पूर्ण बॅच, संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल, फक्त 1 रुपयामध्ये. किती आहे, फक्त 1 रुपयामध्ये दिलेला आहे. तुम्हाला हा खर्च करायचा आहे, आणि विचार न करता 6 महिने दिले याचे, 6 महिने एवढं हा पूर्ण डेमो करा. तुम्हाला काय करायचे तेवढे. जो शहाणा आहे ना त्याला 2-3 लेक्चर मध्ये समजून जातं याच्यामध्ये काय क्वालिटी दिली या बॅच मध्ये. बघा, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, स्पेशल ऑफर आहे, 100% मार्क वाढणार आहे. त्याच्यानंतर 500 PYQ दिले. 500 PYQ हे तुम्हाला नोट्स पण देतो, चला याच्या नोट्स पण देऊन टाकतो तुम्हाला 500 PYQच्या, बरं का फक्त. त्यानंतर येणाऱ्या भरती 100% फायदा होईल. सर्व टॉपिकचा समावेश स्पेशल पोलीस भरती 2025 ची दिलेली आपण याच्यात. ओके, ही एक बॅच करा 1 रुपयाची. यामध्ये फक्त तुम्हाला काय, महाराष्ट्राचा भूगोल भेटणार आहे. हा माझा नंबर आहे 8329603029. तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा,
अजून आपल्या जागा बघायच्या आहे आणि अजून एका बॅच बद्दल माहिती पण द्यायची. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, प्ले स्टोअरला जायचं, लक्षदीप अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती भरायची. पोलीस भरतीमध्ये जायचं, शेवटून दुसरी बॅच आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आणि जर तुम्हाला ह्या भरतीला कन्फर्म नोकरी पाहिजे, कन्फर्म, आणि तुमची जर तयारी असेल तर तुम्हाला 250 रुपये खर्च करावा लागेल. किती? 249 रुपये खर्च करावा लागेल. 249 रुपये जर खर्च तुम्ही केले तर तुम्हाला फायदा काय होणार आहे, तुम्हाला मी या गोष्टीचं सांगतो की तुम्ही ह्या भरतीला पोलीस होणार. ह्या भरतीला पोलीस होणार. तुम्हाला आतापर्यंत कोणी एवढी गॅरंटी दिली नसेल ना, बरोबर ना, एवढी तुम्हाला कोणी 100% गॅरंटी दिली नसेल. मी तुम्हाला गॅरंटी देतो या भरतीला. पण त्यासाठी किती खर्च करावा लागेल? 249. काही मुलं म्हणते सर 249 मध्ये होईल का? फक्त होईल, कारण तेवढं दिलंय आम्ही. हिची मूळची किंमत 999 आहे, पण 249 दिली. त्यामध्ये काय काय भेटणार आहे बघा. प्रत्येक विषयाचे IMP प्रश्न. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना, आता पुस्तकाच्या मागे लागायचं नाहीये. जेवढे IMP देणार आहे तेवढं पाठ करा, बिंदास करा. मी तुम्हाला पोलीस भरतीला विचारले गेलेले सगळं कंटेंट देतोय, सगळं कंटेंट. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, कमी वेळेत कव्हर होणार आहे. त्यानंतर गणित अतिशय सोप्या भाषेमध्ये, म्हणजे गणिताचं आता तुम्हाला जर पुस्तकामध्ये गेले तुम्ही, बरोबर ना, एखादं पुस्तक घेतलं आपण, कोणतं पण घेतलं, बरोबर. आता पुस्तकात गेले तर एखादा प्रकार आहे, एक प्रकार आहे, आणि ह्या एका प्रकारावर जवळपास 10 ते 12 गणित असतात. 10 ते 12 गणित, जास्त पण कमी नसतात, बरोबर ना. आता तुम्ही एका प्रकाराचे 10, दुसऱ्या प्रकाराचे 10 एवढं जर करत बसले बाळांनो, तर तुमची भरती येऊन निघून चालली ना रे, बरोबर ना. असं करू नका. तुम्ही एका प्रकाराची जास्तीत जास्त किती करा? 3 गणित करा. 3 गणित एकदम परफेक्ट करा. 10 करून उपयोग नाहीये. 3 हे एक प्रकार आहे, प्रॉपर करायचा आणि त्याचे 3 गणित करायचे. मग त्याच्यानुसार काय होईल तुम्हाला ह्या बॅच मध्ये तसं केलं आपण, एक एक प्रकारचे 3 गणित. मग जेवढे प्रकार आहे तेवढे सगळे कव्हर होणार तुम्हाला. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. त्यानंतर लेखी परीक्षेला 85+ गुण द्यायचे हमी आम्ही देतो तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं ना 85+ तुम्हाला गुण पडणार. पण त्याच्यामध्ये जसं सांगितलंय, ज्या प्रश्नपत्रिका करायच्या आहे, ज्या नोट्स दिल्या त्या नोट्स करायच्या आहे, सराव कसा करायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागेल. शब्दशः अर्थ घेऊ नका, पूर्णच्या पूर्ण करावं लागेल. जेवढं सांगितलंय तेवढं, तेव्हा तुम्हाला मी गॅरंटी देणार तुम्हाला. त्यानंतर पोलीस भरतीला विचारलेली संपूर्ण बुद्धिमत्ता याच्यात कव्हर केली. म्हणजे रिपीट करायचं का नाही, एवढीच करायची, प्रॉपर करायची. ओके, अशा पद्धतीने जर अभ्यास केला ना तर तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार. मग तुम्ही जर आता ह्या 249 रुपयाकडे जर बघत असाल, तुम्ही जर मला म्हणले की सर हे जास्त होत आहे, तर मात्र मग तुमचं भवितव्य अंधारात आहे. कारण तुम्हाला याच्यामध्ये सगळं द्यायचं आहे. याच्यामध्ये माझा खर्च आहे सगळा, मी तो वजा करून तुम्हाला ही किंमत ठेवलेली. मग त्यासाठी सांगतोय का ही भरती जाऊन द्यायची नाहीये. एवढं कोणी टीचिंग क्वालिटी 1 नंबर राहणार, सोप्या भाषेत शिकवलेले. आणि असं नाही का लेक्चर बाकी ते ऍड होऊन जाणार. 90% पूर्ण बॅच कंप्लीट आहे. म्हणजे तुमचा वेळ वाया जाईल का? अजिबात नाही. तुम्ही आज बॅच घेतली, आतापासून चालू करा. जो विषय अवघड जातो तो डायरेक्ट क्लिअर करून टाका, कन्सेप्ट क्लिअर करा. म्हणजे सोपं काम करायचं. हेडफोन टाका. हे बघा, सगळ्यात महत्वाचं काय माहिती, तुम्हाला एक आयडिया देतो मी काय केलं माहिती का. समजा महाराष्ट्राचा भूगोल आहे, बरोबर, महाराष्ट्राचा भूगोल, याचे मी काय केले, 1 ते 50, 51 ते 100, 100 ते 150 असे 50-50 चे स्लॉट केले. मी 50-50 प्रश्नांचे स्लॉट केले. तर हे काय करायचे, 1 लाइनर हे तुमचे 1 लाइनर. आता जेव्हा कधी बोर झालं, कधी घरी जेवण करायला बसलं, बरोबर ना, कधी कंटाळा आला, झोप आली, संध्याकाळी मोबाईल बघता, फक्त काय करा माहिती का, हे 1 लाइनर आहे ना तुमच्या मोबाईल मध्ये सुरू करा, कानात हेडफोन टाका आणि ऐकत बस. फक्त गाडीवर वगैरे नाही, घरी जेवण करताय, तुम्हाला पूर्ण इन्व्हॉल्व. आता बघा, जेवण करतोय पण साईडला पुस्तक पाहिजे, तर स्वप्न पूर्ण होणार आहे. सकाळी उठला, कानात हेडफोन टाकायचे, प्रश्न ऐकायचे. संध्याकाळी झोपलाय, चला सरांचे प्रश्न ऐकायचे, पूर्ण ऐकून घ्यायचे प्रश्न, टोटल डायरेक्ट आवाज असा कानात घुमला पाहिजे, तर तुम्ही यशस्वी होताय. तर तुम्ही असे प्रत्येक सब्जेक्टचे, महाराष्ट्र झाला मग लगेच आहे ना तुम्ही भारत घ्या, भारत, त्याच्यानंतर जग घ्या, त्याच्यानंतर इतिहास घ्या. असे डेली करा रे. तुम्ही जेवढं ऐकणार ना तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. मी तुम्हाला वर्कबुक पॅटर्न मध्ये नोट्स पण देऊन टाकतो, टेन्शन घेऊ नका. निश्चिंत राहा, तुमची हमी मी घेतोय. ओके, त्यानंतर आता पुढं, आता तुम्हाला जागा बघायच्या आहे ना पदमानानुसार, त्या जागा सांगतो. हा, माझा नंबर देऊन ठेवतो मी तुम्हाला. बघा, 8329603029 हा माझा नंबर आहे.
या नंबरवर तुम्ही मला फोन मेसेज करू शकता. ओके, चलो पुढे बघा. आता पुढचा मुद्दा, महाराष्ट्र शासन बघा 2025चा नवीन जी आर जो आलाय तो, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेले 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 12/8/2025 रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. समजलं काय म्हटलंय? 1/1/2024 ते 31/12/2024 मध्ये जेवढे पद रिक्त झाले ते, त्यानंतर 1/1/2025 ते 31/12/2025 ह्या कालावधीमध्ये रिक्त होणारी जी काही पदे आहे त्या सर्व पदांना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडलाय. हा कधी? तर 12/8/2025 ला ही जी आपण लास्ट टाइम लेक्चर व्हिडिओ घेतला तो त्याच्यामध्ये मान्यता दिली. हा जी आर आलेला आता, म्हणजे त्याचा डायरेक्ट जी आर काढला शासन. ती एक बैठक झाली, ती ओरली असं असं काम करायचं, या पद्धतीने एवढ्या जागा एवढ्या भरायच्या आहे. आता त्याचा जी आर प्रसिद्ध झाला म्हणजे तुम्ही निश्चिंत राहता. पुढे बघा. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याच्यामध्ये एक जागा आहे. एक जागा तुझी लक्षात ठेव. काही झालं तरी मला बाकीचं कारण माहित नाही, एनी हाऊ कंडिशन तुझ्या आई वडिलांसाठी तुला लढायचंय. ही जी भरती आहे ना, ही आई वडिलांसाठीच करायची. एकदा डोळे बंद कर 2 मिनिटं आणि तुझ्या आईचा आणि वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि पेटून उठ. तेव्हा ही जागा. बाकीचं मला माहित नाही. मला एक तर पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह 5 घटक आहे. 5 मधून मला एक जागा दिसती, ती तुझी दिसती मला. जेवढे व्हिडिओ बघताय त्या सगळ्यांसाठी. त्याच्यामुळं अजिबात टाइमपास नाही, लाड अजिबात नाही, टाइमपास नाही. डिसिप्लिन ठेवायचा स्वतःबद्दल. टाइमपास करणारे मित्र, टाइमपास करणाऱ्या मैत्रिणी आजच सोडून द्यायच्या. नाही राहायचं, राग आला तरी चालेल, कोणी कोणाला खायला घालत नाही, अजिबात नाही. हे आपलं आयुष्य आहे, आपल्याला जगायचंय. आपण जर आज स्वतःच्या पायावर उभं राहिलो तरच आपण भविष्यात काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे. नाहीतर शिकवणारे खूप आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मागं लागायचं नाही. त्यांच्या घरी चांगलं असेल, आपल्या घरी चांगलं नाहीये. आपण मिडल क्लास मधून येतो, मध्यम वर्ग आहे आपण, बरोबर ना. आपली आई वडील मोलमजुरी करतात, शेती करतात, कंपनीत कामाला जातात. त्यांनी आपल्यासाठी काही स्वप्न बघितले, ते पूर्ण करायचे आपल्याला. मग त्याच्यामधून मला ही एक जागा तुझी दिसते आणि ती पाहिजे. पोलीस शिपायाला बघ 12,399 जागा आहे. ओके, त्यानंतर पोलीस शिपाई चालकला बघ 234 जागा आहे. ठीक आहे, कमी नसते. एक जागा पाहिजे, एक कमी म्हणायचंच नाही. एक कोणती बी आपल्याला भेटणार म्हणजे भेटणार. त्यानंतर बॅट्समनला 25 जागा आहे. ठीक आहे, हरकत नाही. सशस्त्र पोलीस शिपाई 2393 जागा आहे आणि कारागृहाला 580 जागा आहे. आता इथं टार्गेट काय करशील? पोलीस शिपाई टार्गेट करायचं. हे काही झालं तरी इथं जास्त जागा, इथं काम झालंच पाहिजे. सेकंड टार्गेट काय राहील? सशस्त्र पोलीस शिपाई हे टार्गेट करायचं, 2393 जागा आहे. आणि तिसरा काय राहील? कारागृह. इथं हे 3 पैकी एक तर पाहिजे, इथं 2 पैकी ठीक आहे, इथं थोडं 19-20 होऊ शकतं, पण मग पाहिजे म्हणजे पाहिजे. बॅट्समन वाले जे आहे, बॅट्समन वाले किंवा पहिले आता विचार करू एक-एकचा. चालक वाले जे आहे यांना तुम्हाला LMV पाहिजे, लायसन LMV. TR नसलं तरी चालतं, काही टेन्शन नाही, पण कमीत कमी LMV पाहिजे. मुलींना 158 हाईट आहे, चेक करा एकदा, पूर्ण एक व्हिडिओ घेऊ त्याच्यावर आपण. त्यानंतर बँड्समनला तुम्हाला कोणत्याही तोंडाने वाजवता येणारं वाद्य वाजवता आलं पाहिजे. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट राहतं. जिथं कुठं राहत असतात तिथं पोलीस हेडक्वार्टरला चौकशी करा, ते सांगतील तुम्हाला कोणतंही वाद्य तुम्हाला इथं वाजवण्याची परीक्षा होती. जर वाजवता आलं नाही तर बाद करून टाकता. ओके, चालकची सुद्धा टेस्ट होती, फायनलला होती ती ग्राउंड झाल्याच्या नंतर. हे झालं बँड्समन. सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF मुलींसाठी नाही मुलांसाठी. 5 किलोमीटर गोळा आणि 100 बस, संपलं ग्राउंड. तिथं पेपर ज्याचा बाप तो पोलीस होतो, स्पष्ट भाषेत सांगतो. त्याचा पेपर बाप तो पोलीस होणार नाही, तर त्याच्यामध्ये 95 वाले खूप थप्पीला राहत्या, हजारो पोर राहत्या 95 वाले, त्यांचा काही लोड नसतो. त्यासाठी हा एक डिसिजन आहे तुम्हाला. आणि कारागृह 580 ह्या जागा. एकूण जागा किती? 15,630. मुद्दामून 630 बोललोय. किती आहे? 15,631 आहे ना, एक वजा कर. 15,630 जागा आहे. या तुझ्या जागा, याच्यामधली एक जागा तुझी डन झाली आजच. अशा जोमाने तयारी कर. ओके, चल पुढे बघ. आता सामान्य प्रशासन विभागाच्या आता वयवाढीचा GR
वयवाढीचा तो पण सांगून जातो, नंतर थांबूया आपण. बघ, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 ते 21/11/2022 शासन निर्णय तरतुदीमध्ये शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबवण्यात, तसेच OMR शीट आधारित लेखी परीक्षा. OMR म्हणजे जेच तुम्ही रोज प्रॅक्टिस करता, 100 मार्काचं जे OMR असतं ते गोळे करायचे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करावं लागतो, अभ्यास करायचा असतो. ओके. त्यानंतर सन 2022 व 23 मध्ये संबंधित पदाचे विविध कमाल वयोमर्यादा, म्हणजे लक्षात घे, जे विद्यार्थी 2022 ला जे विद्यार्थी 2022 ला आणि जे विद्यार्थी 2023 ला ज्यांची कमाल वयोमर्यादा ओलांडली, म्हणजे जे एज बार झाले होते, अशा उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहेत. 22-23 ना 24-25 याच्यामध्ये मेन्शन केले नाही. त्याच्यावर एक आंदोलन उभं राहणार, त्याच्यावर बघू आता शासन काय निर्णय घेतं. पण मी तुम्हाला जो आता शासनाचा GR दिलाय, जो प्रॅक्टिकली मी तो तुम्हाला इथं सादर केलेला आहे. 2022-23 मधले जे विद्यार्थी एज बार झाले होते त्या विद्यार्थ्यांना ही भरती देता येणार आहे. ओके. अशा पद्धतीने काही करा पण पोलीस व्हा. यांनी सुद्धा काही करा, परत परत संधी देणार नाही तुम्हाला, ही शेवट आहे त्याच्यामध्ये. ओके. असा अभ्यास करा ना की आपण झालोच पाहिजे काही झालं तरी. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बॅचचा विचार करा, ॲप डाउनलोड करा. जाता जाता परत एकदा सांगते तुम्हाला, प्ले स्टोअरला जायचं आणि तिथं तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. नंबर बघा 8329603029. ओके. चलो, आता लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.